जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या 2 मुलांसह उपोषणाला बसलेली ही महिला नांदेडचे जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांची पत्नी आहे. गेल्या 2 वर्षांपासून बारदेवाड हे आपल्या कुटुंबासोबत राहत नाहीत, पण कुटुंबाचा खर्च नियमित करण्याचे बारदेवाड यांनी मान्य केल्याचे देवशाला बारदेवाड सांगतायत. देवशाला आपल्या 2 मुलांसह नांदेड शहरातील वृंदावन कॉलनीमध्ये राहतात. त्यांचे राहते घर हे पती पत्नी दोघांच्या नावावर आहे. या घराचे कर्जाचे हप्ते बारदेवाड यांनी फेडण्याचे मान्य केले होते, पण गेल्या 6 महिन्यापासून हप्ते न फेडल्याने बँकेने जप्तीची नोटीस पाठवली. त्यामुळे लेकरासह बेघर होण्याची वेळ आल्याने न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत असल्याचे पीडित महिलेने सांगितले. नमस्कार, माझं नाव देवशाला जगदीश बारदेवाड आहे. माझे पती डॉक्टर जगदीश लिंगण्णा बारदेवाड इथं DSO म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यरत आहेत. माझ्या लग्नाला 21 वर्ष झालेले आहेत. आज माझ्या घराला सील ठोकल्या जात आहे. राहतं घर जे आहे वृंदावन कॉलनीमध्ये मी राहते. घर हे पती पत्नी दोघांच्या नावावर आहे आमचं. बँकवाले साहेबाकडे मागणीसाठी गेले होते हप्त्यांच्या. साहेब सरळ उधळून लावले, मला काही लेणं देणं नाही त्यांच्याशी. तुम्ही घर लिलाव करायचं तर करा. त्यांचे पोटचे लेकरं आहेत. हा माझा मुलगा वरद जगदीश बारदेवाड, ही माझी मुलगी सिद्धी जगदीश बारदेवाड. आज आम्ही रस्त्यावर येऊन राहायची वेळ आम्हाला आली म्हणून मी इथं उपोषणाला बसले. त्याचबरोबर माझ्या मुलाचं कास्ट सर्टिफिकेट देत नाहीत, सर्व्हिस बुकवर मुलांचे नावं नाही आहेत, मुलांना वेळ नाही, प्रेम नाही, माया नाही. मग लेकरांना आणि आमचं आयुष्य बरबाद करण्याचा अधिकार बारदेवाड साहेबाला कोणी दिला? एक पिताचे कर्तव्य करत नाहीत, एक नवऱ्याचे कर्तव्य त्यांनी करत नाही आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत. आज 18 महिन्यापासून त्यांनी घर सोडून दुसरीकडे आहेत. एक तर सासरी नाहीत आणि एक तर माझ्याकडे नाहीत. मग तिसरीकडे त्यांनी कुठे राहतात त्यांचं त्यांना माहिती. पण आमच्यावर अन्याय व्हायला लेकरं हिरमोसून चाललेत. पप्पा वेळ द्या. लोकलला असून नांदेडला आले नाहीत. डॉक्टर चोंडे सर हे आमच्या हॉस्पिटलमध्ये माझी मुलगी ॲडमिट होती. डॉक्टर चोंडे सर फॅमिली आहेत. त्यांनी तिथं त्यांना सांगितलं की सिद्धी तुमची आजारी आहे आणि तिला येऊन भेटा 8-10 दिवसापासून दिवाळीमध्ये. सरांनी फोटो टाकला, सगळं केले, माझ्यासमोर लावला. हो, मला माहिती नव्हतं. डोळ्यात अश्रू आणले मगरमच्छचे. आणि जेव्हा समाजाची बैठक बसली तेव्हा मी हा विषय काढला तर मला सरळ बारदेवाड साहेब म्हणले मला याच्यातलं काही माहीत नाही. माझी बायको मला पत्ता लागू देत नाही, मुलांना भेटू देत नाही, काही नाही. प्रत्येक वेळी उडीची उत्तरं देतात. समाजाच्या मिटिंगमध्ये सुद्धा म्हणले होते की मी सगळा खर्च करतो, लेकरांचा घराचे हप्ते फेडतो. कालपर्यंतही म्हणत होते माझ्याकडे चेक आहे, मी हप्ते फेडतो. RDC साहेबांना भेटल्याने RDC साहेब म्हणले की तुम्ही साहेब भरायला पैसे द्या, पण साहेब काही भरत नाही आहेत, नुसतं होच म्हणून आज सील ठोकायची वेळ आली. फक्त वेळेची गोल करून वेळ निभून न्यायला लागलेत आणि आमच्यावर असा अन्याय आणि अत्याचार कशासाठी करत आहेत? आम्हाला काय मागणी? आमची मागणी हीच आहे, घराचे त्यांनी हप्ते पगारीतून त्यांच्या फेडावेत, आमच्यासोबत येऊन राहावं, मुलांना बापाचं प्रेम भेटावं, वडिलाचे कर्तव्य त्यांनी करावेत, एक पिताचे कर्तव्य करावेत, ज्याचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे जातीचं प्रमाणपत्र ते द्यावं, सर्व्हिस बुकला माझ्या लेकरांच्या नोंदी व्हाव्यात. एवढीच मागणी आहे माझी. घराचं किती कर्ज थकीत आहे? आता आणखीन आता NPAच्या बाहेर काढायला इन्स्टंट 2,90,000 रुपये आहेत. एकूण खर्च 15-1 लाखाच्या आसपास शिल्लक आहे. अधिकाऱ्याच्या प्रतिविरोधात तुम्ही बसला काय? अधिकारी साहेबांनीच ही माझ्या वेळ आणलेली आहे आणि सरळ उडवडीचे उत्तर देत आहे. एक अधिकारी असून मजूरदार व्यक्ती जरी आपल्या पिल्लांसाठी दिवस रात्र कष्ट करतो, साहेबाचा पगार नाही, साहेबाचा वेळ नाही, मग साहेबाचा पदावर राहून उपयोग काय? कमवतात कोणासाठी? नेऊन कोणाला द्यायला तर कोणाला काय करायला? त्यांचा पैसा नाही, वेळ नाही, प्रेम नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुम्ही कोणाकोणाला बोललात? कलेक्टर साहेबांशी बोलणं झालेलं आहे, आंबेडकर साहेबांशी बोलणं झालेलं आहे. बघूत सांगतो, बघूत करूत म्हणून असं त्यांचं येत आहे वरून. पण अद्याप मला न्याय मिळालेला नाही आहे. मी 2-3 महिन्यापूर्वी मागणी केली होती, वारंवार मागणी त्यांना केली होती, ऑनलाईन कंप्लेंट केली, पण माझी कुठलीच दखल त्यांनी घेतलेली नाही. देवशाला यांचे आरोप जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांनी फेटाळले. पोटगीसाठी न्यायालयात दावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अपघात झाल्याने बेड रेस्ट असल्याने 6 महिन्यापासून कर्जाचे हप्ते फेडू न शकल्याचे त्यांनी मान्य केले. पण आपली पत्नी ही ग्रामविकास अधिकारी असून ती मुलाच्या पालनपोषणासाठी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. पण पत्नीकडून आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ब्लॅकमेलिंगसाठी हा सर्व प्रकार सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. नमस्कार, मी डॉक्टर जगदीश बारदेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड. जे 1-2 दिवसापासून जे काही चालू आहे, बाहेर माझी पत्नी उपोषणाला बसलेली आहे मुलांना घेऊन. त्याची पार्श्वभूमी खूप मोठी आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमच्यामध्ये थोडंसं जमत नाही, थोडंसं म्हणण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी पराकोटीला गेलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये माझ्यावर बऱ्याचपैकी छळ झालेला आहे. माझा शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्या प्रकारे छळ झालेला आहे. तरी पण सर्व बाबींनी मी सर्व काही तिला सोडून दिलेलं आहे. मी घर सोडून राहतो हे मान्य आहे. सर्व घर जे काय आजपर्यंत ॲसेट्स कमावलेले आहेत सगळे तिच्या नावानं आहेत आणि ती काही अबला नारी नाही आहे.
ती ग्राम विकास अधिकारी आहे पूर्ण पंचायत समिती येथे, आणि तिला खूप चांगल्या प्रकारचा पगार आहे, जुनी पेन्शन पण आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी ती स्वतःचं हे करू शकते. गेल्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला होता, त्यानंतर मी 5-6 महिने बेडवर होतो, त्यामुळे मी हप्ते भरू शकलो नाही. आणि त्या दरम्यान तिने बरेचसे गोंधळ घातलेत. माझ्या घरी येऊन गोंधळ घातला, समाजामध्ये माझी बदनामी केली, आणि माझ्या बहिणीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे माझ्यावर आरोप केलेत. आणि तदनंतर 23 जुलै 2024 रोजी पिटिशन क्रमांक 102/2024 अंतर्गत माझ्यावरती फॅमिली कोर्टामध्ये मेंटेनन्सचा दावा दाखल केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने ते कोर्टामध्ये मॅटर पेंडिंग आहे. त्यामुळे सदरील ह्या उपोषणाला काही अर्थ नाही असं मला वाटते. जे आज उपोषण करत आहेत याचा अर्थ त्याला कायद्याची बाजू मान्य नाही आहे असं मला दिसून येते आहे. तर या प्रसंगी एवढंच बोलू शकतो की ती अबला नारी नाही आहे, ती फक्त एक हुशार चातुर नारी आहे, आणि तिला फक्त पैसा पाहिजे. एवढंच मला या प्रसंगी बोलायचं आहे. ब्लॅकमेलिंग करतात का सर? यस, ब्लॅकमेलिंगच समजा हे. वारंवार माझ्या ऑफिसमध्ये येऊन गोंधळ घालणे, माझ्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना त्यांना सगळ्यांना माझ्याविषयी वेगवेगळ्या अफवा पसरविणे, तर ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. अजूनही मला त्रास आहे की हे दुसरं लग्न केलं वगैरे असं म्हणतात, लोकांना गैरसमजात ठेवतात, पण असं काहीही नाही. मला या प्रसंगी एवढं बोलायचं. तुमच्या कलेक्टर ऑफिस समोर त्यांनी लेकरांसह उपोषण करत आहेत. नाही, आता हे बघा, हे उपोषण करणं हा प्रत्येकाचा ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, त्याला मी थांबू शकत नाही. पण त्या उपोषणाला किती आपण याच्याने घ्यायचं गांभीर्यानं, ते आपल्या सद्सद्विवेकबुद्धीनं आपण ठरवायला पाहिजे. मुलाची काळजी घेत नाही, मुलाची काळजी कसं घेणार आहे? मला जर घरातच हे करण्याचा अधिकार नाही आहे, घरात आल्यानंतर मला त्रास होत आहे, तर उद्या जर समजा ठीक आहे मी घरात गेलो, अजून उद्या माझ्यावर कारवाई करणार नाही, त्याची काय गॅरंटी? तुम्ही द्याल गॅरंटी मला? उद्या जातो घरामध्ये, द्याल तुम्ही गॅरंटी? हो आहे, बिलकुल. पैसे भरण्याची ताकद असूनही ते भरत नाहीत पैसे, त्याला मी काय करणार आहे? नाही, मागण्या सोडून द्या तुम्ही. वेगवेगळे ॲसेट किती आहेत तुम्हाला दाखवायचे? ॲसेट किती आहेत ते सांगायचे. ॲसेट किती आहेत ते? 4 ते 5 प्लॉट आहेत, शेती आहे, सर्व आहे. मग विकून टाका एखादा प्लॉट, भरून टाका पैसे. माझ्याकडे तर काहीच नाही, कुठलंच ॲसेट माझ्या नावावर नाही आहे. मी इथे नसताना, गडचिरोलीत ड्युटी करत असताना माझं वडिलोपार्जित जे घर आहे त्याच्यावर सुद्धा तिने ग्रामसेवकाला सांगून, काहीतरी वेळवाकडं सांगून त्याच्यावर सुद्धा तिने हे केलेलं आहे, नाव टाकून घेतलेलं आहे. ते पण घर माझंच आहे म्हणते, माझ्या आईवडिलांना तिथून हाकलून देते, एवढ्या धमक्या. तर त्यामुळे हे असहनीय झाल्यामुळे मी माझा मार्ग शांततेच्या मार्गाने वेगळा केलेला आहे, आणि मी कायदेशीर लढाई लढत आहे. मुलं सध्या भावनिक साथ घालत आहेत, पत्रकारांना जे बाईट देण्यात येते त्याच्यामध्ये ते भावनिक पद्धतीने सांगतात. मला मुलांचं सर्व काही, मी मुलांच्या पालन पोषण करण्याची सगळी जबाबदारी माझी आहे, पण मला हे परमनंट सोल्युशन पाहिजे. मी बाहेर कुठलंही सोल्युशन काढणार नाही. कुठली मंडळी म्हणतील, कुठले नेते मंडळी म्हणतील, कुठले पाहुणे रावळे म्हणतील म्हणून कुठलाही मार्ग निघत नाही आहे याच्यामध्ये. म्हणून मला जे काही करायचं ते मी कोर्टामध्येच मिटवेन. जर तिची जर ऐपत नसेल, तिने कोर्टात सांगून द्यावं, मी माझे मुलं घ्यायला, पालन पोषण करायला समर्थ आहे.